काय आढावा घेण्यात आलेला आहे? वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये जात आहे, वेगवेगळ्या भागांमध्ये तुम्ही जात आहे, काय माहिती घेतली आहे झालेल्या अनेक भागांमधून? आम्ही सगळे भागात जातोय, जे अफेक्टेड एरियाज होते स्पेशली ते आमचे फोकसमध्ये होते, जसं तहसील पोलीस स्टेशनची हद्दीमधले एरियाज, तसेच आपला कोतवालीची जी एरियामध्ये आहे ते सगळे आम्ही फिरतोय. आमचे सगळे अधिकारी जात आहे, एक ते असेसमेंट घेतोय की सध्या लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कशी आहे, दुसरा सध्या कर्फ्यू व्यवस्थितपणे चालू आहे की नाही, आणि तिसरा जे आरोपी होते ते अटक होत आहे की नाही. आता सकाळपासूनही आपण 8-10 लोक ताब्यात घेतलेले आहे आणि ते आमची पुढची प्रक्रिया चालू आहे. आणि याच्यात जे याच्याशी निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय. आमचे जे सायबर सेल आहे तो पॅरलली त्याचे काम चालू आहे, त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे. तर हे जे केसेस दाखल करण्याची त्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे, फॉरवर्ड केलेले आहे, स्वतः रील्स वगैरे बनवलेली आहे, तर त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे. काही जे पोस्ट आहे ते जे बाहेरून म्हणजे पोस्ट करण्यात आलेले त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण ऍक्शन घेतोय. असे 50 अगोदर होते, त्याशिवाय त्याच्यानंतर त्याच्यात 7 मायनर पण होते, आणि त्याशिवाय आतापर्यंत जवळपास 8 लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्याबद्दल पुढची कारवाई चालू गैरसमज आहे. फहीम खानला खूप गैरसमज आहे तुमच्याकडनं, त्याबद्दल मी बोललो तुम्हाला अगोदरही बोललोय की तो एक आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याची तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या, आणि त्याचे जे रोल आहे ते आपण खंगाळतो आहे. कुठे त्याच्या अजून काय त्याचा रोल होता, कारण तो दोन्ही स्पॉटवर होता, त्या अनुषंगाने त्याचा रोल दिसतो आहे याच्यात. आणि त्यांनी ज्या प्रमाणे तो बोललेला आहे त्याप्रमाणे आपण त्याच्या इतरांसोबत संभाषण, त्याच्या स्वतःचे बोलणे आणि त्याचे नंतर जे त्यांनी जे कृत्य जे झालेले आहे ते सगळं आपण उल्लेख आहे की त्याने लोकांचे माथे भडकवले. एफआयआर मध्ये मी तेच सांगतो ना, तुम्ही तेच प्रश्न विचारता. अजून सीडीआर काढण्यात आलेल्या अनेक लोकांचे, त्यामधून काही पुढे येते आहे का? जो सीडीआर आहे ते सीडीआर आणि इतर आता मी सगळी गोष्टी असं सांगणार नाही. ते आमच्या इन्व्हेस्टिगेशनचे जे भाग असतात, जे सेक्शन्स लावले गेले पाहिजे, हे सगळ्या त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे. फहीम खान हा यशोधरा नगर मध्ये रहिवासी आहे. यशोधरा नगर वरून तो ऑल द वे गणेशपेठला आला. तो दुपारच्या आंदोलनात पण होता का, संध्याकाळच्या आंदोलनात पण होता? यशोधरा नगरला राहतो, त्याचा काही व्यवसाय बोलायला आहे? बघा, हे जे आहे तुम्ही जे माहिती दिली हे सगळ्यांना माहिती आहे. तो कुठला राहणार आहे त्याच्या ह्याच्यात पण आलेलं आहे. तर त्याच्या जसं मी सांगितलं रोल त्याच्या आपण पाहतो आहे आणि त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ते जर सांगितलं ते आम्हाला असेसमेंट घेतोय आम्ही, आमचे सगळे अधिकारी जात आहे, व्हिजिट करताय आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल. सर ये बताइए, आप मराठीचे झाले जसं जसं हे होईल आपण कुठे ते आपण रिलीफ ऑफकोर्स आपल्याला सॉरी रिलीफ देण्यात येईल ना. जसे जसे आता आज आम्ही डिसाईड करणार आहे, आमची मीटिंग चालू आहे, परत आम्ही सगळ्यांची मीटिंग घेणार आहे आता, आणि मीटिंग नंतर आम्ही डिसाईड करू कोणत्या भागात आपल्याला सूट द्यायची आहे, किती तासाची सूट द्यायची आहे, आम्ही करणार. एक प्रश्न मराठीत असा राहिला, प्रशांत कोल्हटकर नागपूर पोलीस अटक करण्यासंदर्भात काही हालचाली पुढे झाल्या. कोर्टानं आपल्याला माहिती आहे की तो केस कोल्हापूरला दाखल आहे. कोल्हा पोलीस जे आहे ते काय त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मला कठीण होईल. जसं मी सांगितलं की तो त्याच्याबद्दल सगळी कारवाई त्यांच्याकडून चालू आहे. आमच्याकडून जे त्यांना मदत लागते ते आम्ही मदत देतो. अभी हिंदी में आप सब पुलिस स्टेशन में जा रहे हो, किस तरह से मीटिंग ले रहे हैं, क्या क्या निकला, क्या हमारी मीटिंग सारी चीजें कि जो केसेस दाखिल हैं उनमें इन्वेस्टिगेशन कैसा चल रहा है, कहाँ कहाँ पे एडिशनल सपोर्ट देने की जरूरत है, हमें रात को किस तरह से बंदोबस्त लगाने की जरूरत है, और इसके अलावा जो अगर कोई और लोग निष्पन्न हो रहे हैं वो निष्पन्न कर रहे हैं हम लोग. सर फहीम खान के बारे में
ये हो रहा है उसके अरेस्ट किए थे, उसका क्या रोल करा जी उसको अरेस्ट की गई थी, एफआईआर में उसका नाम था, जहां का रहने वाला है वो सारी इंफॉर्मेशन निकाली है। उसके बाद में 21 तारीख तक उसको कस्टडी में है वो हमारी, और वो कार्रवाई हमारी चल रही कुछ वीडियोस उसके वायरल हुए, उसके कुछ फोन कॉल्स आपने है। जी सब चीजें चेक हो रही हैं, उसका क्या रोल था, वो किससे क्या क्या उसने भड़काने की कोशिश की, कैसे वो लोगों को मैसेज किए, या जहां भी उसके ओपन जो स्पीच है वो सारे इन्वेस्टिगेशन। सर वो संस्था चलाता है, उसका अध्यक्ष भी है वो, तो उसको लेकर उसके संस्था के कुछ लोगों को भी अरेस्ट किया है, उसको भी किया है। वही मैं आपको बता रहा हूँ कि उस पर्टिकुलर आदमी के इंसान के आसपास में उसने क्या क्या किया, वो अगर जो भी मैसेज दिए और वो भी इन्वॉल्व है क्या क्या कम्युनिकेशन, वो सब चीजें सर ये मास्टरमाइंड है क्या सर? ये मास्टरमाइंड विश्व हिंदू परिषद के 8 लोगों ने आत्मसमर्पण किया है, क्या बताएंगे इस बारे में? हम लोग खुद ढूंढ रहे हैं जो भी लोग हैं, और इसमें जिसका जो रोल है उनको सबको मालूम है, और हम उसके ऊपर जैसे कानूनी जो कार्रवाई है वो हम लोग कर रहे हैं। लोकसभा की निवडणूक पण लढला. 8 लोगों ने एक बाकी है, तो उसके बारे में क्या? जो बाकी हैं हम सब उनको अरेस्ट करेंगे, जो कार्रवाई कानूनी वो हम लोग कर रहे हैं। सर फहीम खान के बारे में ये कहा जा रहा है कि वो मास्टरमाइंड है, क्या ये अभी तक एस्टेब्लिश हो चुका है? वो मास्टरमाइंड है क्या, ये एस्टेब्लिश हुआ है? देखिए वो एक पर्टिकुलर संस्था चलाता है, उसका क्या रोल है इसके अंदर ऑलमोस्ट वो एस्टेब्लिश्ड है, क्योंकि वो 2-3 जगह पे देखा गया उसको, और जब भी एजुटेशन हुआ उस टाइम पे भी वो हाजिर था। तो अगर किसी को कुछ बोलना है कानूनी तौर पे वो बता सकता है पुलिस को, और किसी को इंसाइट उसने जो किया है, जो हमारे पास में एस्टेब्लिश्ड रिकॉर्ड है, उसके आधार पे हम लोग कार्रवाई कर रहे हैं। आज कर्फ्यू के दौरान कुछ लोगों ने आंदोलन करने का प्रयास किया। जो भी किया